Hello student, in today's lecture we are going to start our next point. Way to express the concentration of solution is the molality. तर आत्तापर्यंत आपण जे वेज पाहिले ते त्याच्यामध्ये जो फर्स्ट वे होता आपला इज दी मास पर्सेंटेज. त्यानंतर आपण जो सेकंड वे पाहिला वे टू एक्सप्रेस दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज दी व्हॉल्यूम पर्सेंटेज. त्यानंतर आपण पाहिली मोलॅरिटी. त्यानंतर आपण जी नेक्स्ट मेथड पाहिली ती नॉर्मॅलिटी. आणि आता आपण जे बघणार आहोत मोलॅरिटी. आता मोलॅरिटी आणि मोलॅरिटी इज डिनोटेड बाय कॅपिटल एम अँड मोलॅलिटी इज डिनोटेड बाय स्मॉल एम. ठीक आहे, तर आपण आधी मोलॅरिटीची डेफिनेशन बघूया. तर मोलॅरिटीची आपण डेफिनेशन काय पाहिली? मोलॅरिटी is the number of moles of solute dissolved in 1 dm cube of solution is known as molarity. आता मोलॅलिटीची डेफिनेशन आपण बघूया. तर मोलॅलिटी काय आहे? मोलॅलिटी इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 1 किलोग्रॅम ऑफ सॉल्वंट इज नोन ॲज मोलॅलिटी. मी डेफिनेशन इथे लिहिते, तुम्हीही माझ्याबरोबर नोट डाऊन करा. मोलॅलिटी इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट dissolved in 1 kilogram of solvent is known as molality. Molality is denoted as small m. ओके, तर आपण फॉर्म्युला बघूया. मोलॅलिटी means small m is equal to number of moles of molality is equal to number of moles of solute divided by mass of solvent in 1 kilogram. ओके, आता मोलॅलिटीचा जो फॉर्म्युला आहे, ओके, मोलॅलिटी इज डिनोटेड ॲज स्मॉल एम. मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट इन 1 किलोग्रॅम. आपण मोलॅरिटीचा जो फॉर्म्युला बघितला होता, तर मोलॅरिटी इज डिनोटेड कॅपिटल एम, ओके, इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सोल्युशन इन 1 dm क्यूब. हा आपण मोलॅरिटीचा फॉर्म्युला पाहिलेला. त्यानंतर बघा आपण इथे किलोग्रॅममध्ये आपण सॉल्वंटचं मास आपण मोजतो. ओके, जर आपल्याला ग्रॅममध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल? 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो मी असंही लिहू शकते, मोलॅलिटी इज इक्वल टू, ओके, मोलॅलिटी डिनोटेड ॲज स्मॉल एम. मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट divided by mass of solvent in gram into 1000. ओके, जर आपल्याला ग्रॅममध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला 1000ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. ठीक आहे, तर मोलॅलिटीचा आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही यूज करू शकता. ओके, ग्रॅममध्ये करायचं असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करणार आहात. आता मोलॅलिटीचं युनिट काय असेल बघा. मोलॅलिटीचं युनिट काय असेल? युनिट ऑफ मोलॅलिटी, मी ते युनिट लिहिते बघा. आपण मोलमध्ये केलेलं आहे, मोल. ओके, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आपण घेतलेला आहे डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट इन 1 किलोग्रॅम. ओके, सो मोल पर किलोग्रॅम. ओके, मोल पर किलोग्रॅम हे काय असेल? युनिट असेल मोलॅलिटीचं. आता मोलॅलिटी इज टेम्परेचर इंडिपेंडंट. मोलॅलिटी इज ही जी टर्म आहे मी इथे लिहिते, मोलॅलिटी इज टेम्परेचर इंडिपेंडंट. ओके, मोलॅलिटी इज दी टेम्परेचर इंडिपेंडंट. आपण मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी ह्या टर्म्स पाहिल्या. तर मोलॅरिटी अँड नॉर्मॅलिटी इज दी टेम्परेचर डिपेंडंट. सो मोलॅलिटी, ओके, मोलॅलिटी इज दी टेम्परेचर इंडिपेंडंट आहे. आता मोलॅलिटी ही जी आहे ती कन्व्हिनियंट वे आहे. ओके, वे टू एक्सप्रेस दी कॉन्सन्ट्रेशन. सो आपण असंही म्हणू शकतो मोलॅलिटी इज
मोस्ट कन्व्हिनियंट वे टू एक्सप्रेस दी कॉन्सन्ट्रेशन. आणि आपल्याला मोलॅरिटी जर आपण यूज केलं तर मोलॅरिटीने आपल्याला ॲक्युरेट कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करता येतं. ओके, कुठल्याही सोल्युशनचं. तर मोलॅरिटी काय आहे, मोस्ट कन्व्हिनियंट वे आहे कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी. सो मोलॅरिटी इज दी मोस्ट कन्व्हिनियंट मेथड असं म्हणलं तरी चालेल. त्यानंतर जी नेक्स्ट मेथड आहे, 6th मेथड, लास्ट मेथड, मोल फ्रॅक्शन आपण बघणार आहोत. मोल फ्रॅक्शन. सिक्स मेथड किंवा 6th वे असं म्हणलं तरी चालेल. 6th मेथड, मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन इज डिनोटेड ॲज एक्स. ओके, मोल फ्रॅक्शन इज डिनोटेड ॲज एक्स. आता इथे आपल्याला काय करावं लागेल, सोल्युशन हे 2 कंपोनेंटने बनलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे, सोल्यूट आणि सॉल्वंट. तर आपल्याला इथे सोल्यूटचंही मोल फ्रॅक्शन काढायचं आहे, प्लस सॉल्वंटचा डिफरंट काढायचा आहे. ओके, तर इथे मी डेफिनेशन तुम्हाला सांगते मोल फ्रॅक्शनची. तर मोल फ्रॅक्शन इज दी रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कंपोनंट टू दी टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल दी कंपोनंट. म्हणजे तुम्ही मोल फ्रॅक्शन ज्या कंपोनंटचं काढणार आहात त्याला डिवायडेड काय करणार, टोटल नंबर ऑफ ऑल दी कंपोनंट्स प्रेझेंट इन दी सोल्युशन. म्हणजे सोल्युशनमध्ये जेवढे जेवढे कंपोनंट प्रेझेंट असतील. आता सोल्युशन हे सोल्यूट आणि सॉल्वंटपासून बनलेलं आहे. म्हणजे सोल्यूट एक कंपोनंट झाला, सॉल्वंट दुसरा कंपोनंट झाला. ठीक आहे, तर असंही होऊ शकतं, सोल्यूट तुम्ही 2 घ्या, सॉल्वंट 1 घ्या, किंवा सॉल्वंट तुम्ही 2 प्रकारे घ्या, सोल्यूट 1 घ्या, काही घ्या. जेवढे कंपोनंट असतील त्याचा तुम्ही काढणार आहात, रेशो काढणार आहात. ओके, द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कंपोनंट, म्हणजे त्या कंपोनंटचं मोल डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल दी कंपोनंट. त्या कंपोनंटचं मोल्स ऑफ दॅट कंपोनंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ all the component present in the solution. Okay, is known as mole fraction of that component. इथे मी डेफिनेशन लिहिते. the ratio of number of moles of that component to the total number of moles of all the component present in the solution is known as mole fraction of that component. आता मी इथे एक्झाम्पल घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल. ओके, मी इथे एक्झाम्पलच लिहिते. कन्सिडर केलं दी सोल्युशन ऑफ सोल्यूट ए. ओके, सोल्युशनमधलं जे सोल्यूट आहे त्याला मी ए म्हणलं, अँड सॉल्वंट बी. ओके, सॉल्वंट काय असेल तर बी सॉल्वंट असेल. ठीक आहे, तर जे सोल्यूट ए आहे त्याचा नंबर ऑफ मोल्स त्याला काय म्हटलं मी, N1 असं म्हणलं. आणि जे सॉल्वंट आहे बी सॉल्वंट त्याचे नंबर ऑफ मोल्स त्याला मी म्हटलं N2. ओके, नंबर ऑफ मोल्स काय असतील, N2. आता मी असं म्हणलं टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ मोल्स इन दी सोल्युशन. ओके, टोटल नंबर ऑफ मोल्स इन दी सोल्युशन. टोटल नंबर ऑफ मोल्स काय असतील सोल्युशनमधले, तर काय येईल, N1 + N2 असं येईल. ओके, N1 + N2. सो मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट ए. ओके, सो मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट ए, सोल्यूट जे आहे त्याला ए म्हणलेलं आहे. मोल फ्रॅक्शन हे आपण एक्सने डिनोट करतो, हे माहिती आहे तुम्हाला. सो काय येईल, N1 डिवायडेड बाय N1 + N2. ओके, सोल्यूट ए जे घेतलेलं आहे त्याचं मोल फ्रॅक्शन काय येईल, N1 डिवायडेड बाय N1 + N2. ठीक आहे, तसंच काय येणार आहे बघा, मोल फ्रॅक्शन ऑफ
मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट बी, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट बी, त्यालाही आपण एक्स असं म्हणलेलं आहे. मग आपण ह्याला x1 म्हणू आणि ह्याला x2 म्हणू. ओके, हा मोल फ्रॅक्शन सोल्यूटचा आहे, x2 हा मोल फ्रॅक्शन सॉल्वंटचा आहे. ओके, x1 हा मोल फ्रॅक्शन सोल्यूटचा आहे, x2 मोल फ्रॅक्शन हा सॉल्वंटचा आहे. सो काय येईल, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू N2 डिवायडेड बाय N1 प्लस N2. ओके, N2 डिवायडेड बाय N1 प्लस N2. बघा इथे मी एक्झाम्पल घेतलेलं आहे, कन्सिडर दी सोल्युशन ऑफ सोल्यूट ए. सोल्यूट जे आहे सोल्युशन म्हणजे त्याला ए म्हणलेलं आहे त्या सोल्यूटला, अँड सॉल्वंट बी, असं सॉल्वंटला बी मी म्हणलेलं आहे. ओके, सॉल्वंटला बी म्हणलेलं आहे. आता सोल्यूटचा जो नंबर ऑफ मोल्स असतील त्याला N1 म्हणलं आणि सॉल्वंटचे जे नंबर ऑफ मोल्स असतील त्याला N2 म्हणलं. सो टोटल नंबर ऑफ मोल्स इन दी सोल्युशन काय असेल, N1 प्लस N2. ओके, आता आपण प्रत्येकाचं डिफरंट मोल फ्रॅक्शन काढणार आहोत, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मोल फ्रॅक्शन काय, दी रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कंपोनंट टू दी टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल दी कंपोनंट प्रेझेंट इन दी सोल्युशन इज नोन ॲज मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट. म्हणजे आपल्याला टोटल नंबर ऑफ मोल्स काढायचा आहे. ओके, म्हणजे रेशो काढायचा आहे त्या कंपोनंटचा डिवायडेड बाय ऑल दी कंपोनंट. ओके, आता इथे मी सोल्यूटचा नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन काढणार आहे. तर मग काय येईल, आपण नंबर ऑफ मोल्स सोल्यूटचे जे नंबर ऑफ मोल्स आहे त्याला N1 म्हणलेलं आहे. सो काय येईल, N1 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स काय आहेत, N1 प्लस N2. त्यानंतर बघा मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट बी काय येईल, त्याला मी x2 म्हणलं त्या मोल फ्रॅक्शनला. काय आहे, त्याला सॉल्वंटचे जे सॉल्वंट बीचे जे नंबर ऑफ मोल्स आहे त्याला N2 म्हणलेलं आहे. सो N2 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन N1 प्लस N2 असं येईल. ठीक आहे, टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ N2 डिवायडेड बाय N1 प्लस N2. आता इथे बघा एक इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही लिहून घेतलं असेल. मी असं म्हणलं इम्पॉर्टंट म्हणा, इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो तुम्हाला CETलाही विचारला जाईल. ओके, दी सम ऑफ मोल फ्रॅक्शन, दी सम ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ all the components in the solution is always unity. Okay, is always unity means 1. Unity means 1. आता बघा आपण जर मोल फ्रॅक्शनची सम केली. ओके, आता इथे मी करून बघते. आपला मोल फ्रॅक्शन x1 जो आहे तो घेतला मी N1 डिवायडेड बाय N1 प्लस N2 प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ x2 N2 डिवायडेड बाय N1 प्लस N2. आता ह्याची सम करा तुम्ही, N1 प्लस N2 येईल, N1 प्लस N2 आणि हे कॉमन असेल. सो N1 प्लस N2 काय आलं तर 1 आलं. सो हे इम्पॉर्टंट आहे, दी सम ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ ऑल दी कॉम्पोनंट इन दी सोल्युशन इज ऑलवेज युनिटी. काय असेल, ऑलवेज 1 असेल. आता युनिट काय असेल ह्याचं, तर युनिट ऑफ मोल फ्रॅक्शन काय असेल, दी मोल फ्रॅक्शन इज युनिटलेस क्वांटिटी. इथे लिहून घ्या तुम्ही, दी मोल फ्रॅक्शन इज युनिटलेस क्वांटिटी. मोल फ्रॅक्शनला युनिट नसेल हे लक्षात ठेवायचे, हे तुम्हाला MCQलाही विचारलं जाईल. ओके, युनिट ऑफ मोल फ्रॅक्शन. सो तुम्ही काय लिहिणार आहात तिथे, युनिटलेस क्वांटिटी. मोल फ्रॅक्शन तुम्हाला समजलं असेल, डेफिनेशन ही आपण बघितली. तर इथे काय आहे, हे फक्त इम्पॉर्टंट आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा. दी सम ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ ऑल दी कॉम्पोनंट इन दी सोल्युशन इज ऑलवेज युनिटी. म्हणजे जे सगळे कंपोनंट आहेत सोल्युशनमधले त्याचं मोल फ्रॅक्शन काय असेल तर ऑलवेज 1 असेल, युनिट असेल. ठीक आहे, त्यानंतर आपण जो नेक्स्ट पॉईंट आहे तो बघणार आहोत, यूज ऑफ ग्राफ इन ॲनालिसिस. ओके, ॲनालिसिस केल्यानंतर ग्राफचं काय यूज आहे ते आपण बघणार आहोत. यूज ऑफ ग्राफ in analysis. Okay, use of graph in
ॲनालिसिस. आता इथे बघा मी ग्राफ काढणार आहे. तर तुम्हाला ग्राफ कसा प्लॉट करायचा हे माहीत आहे. तर ग्राफ आपण का प्लॉट करतो, तर ग्राफ का करतो टू स्टडी द रिलेशनशिप बिटवीन टू डिफरंट पॅरामीटर्स. ओके, 2 डिफरंट पॅरामीटर्सचा स्टडी आपल्याला होतो ग्राफने, त्यासाठी आपण तिथे ग्राफ ड्रॉ करतो. आता मी ते ग्राफ ड्रॉ करते. तुम्हाला हे 10वीमध्येही झालेलं असेल, तुम्हाला माहीत असेल ग्राफ कसा ड्रॉ करायचा. मी तुम्हाला पुन्हा सांगते. सपोज मी हे एक्स ॲक्सिस घेतलं, हे वाय ॲक्सिस. ओके, हे एक्स ॲक्सिस, हे काय आहे वाय ॲक्सिस. ओके, आता इथे वॉल्यूम घेते, वॉल्यूम इन्क्रीज इन दिस डायरेक्शन. इथे मी टेम्परेचर घेते. आता हा मी जो ग्राफ आहे तो टेम्परेचर वर्सेस वॉल्यूमचा काढलेला आहे. टेम्परेचर टी इन्क्रीज इन दिस डायरेक्शन. ओके, आता माझे जे पॉईंट आलेले आहेत, म्हणजे जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज झालं तसं जसं व्हॉल्यूमही इन्क्रीज होत गेला माझा. सो माझे पॉईंट काय आले, सपोज मी स्पेसिफिक टेम्परेचर घेतलं, माझा व्हॉल्यूमचा पॉईंट ह्या टेम्परेचर इथे आला माझा पॉईंट. ओके, त्यानंतर मी पुढचं नेक्स्ट टेम्परेचर घेतलं, माझा व्हॉल्यूमचा पॉईंट इथे आला. ओके, त्यानंतर मी नेक्स्ट टेम्परेचर घेतलं, माझा व्हॉल्यूमचा पॉईंट इथे आला. त्यानंतर मी नेक्स्ट टेम्परेचर घेतलं, माझा व्हॉल्यूमचा पॉईंट इथे आला. त्यानंतर माझा नेक्स्ट टेम्परेचर घेतलं, व्हॉल्यूमचा पॉईंट इथे आला. ओके, आता मी ग्राफ कसा ड्रॉ करणार आहे, तर मी असा करणार आहे का या पद्धतीने ग्राफ ड्रॉ नाही, झिगझॅग मॅनरमध्ये मी करणार नाही आहे. जर झिगझॅग तुम्ही ग्राफ ड्रॉ केला तर तुम्हाला काहीही तिथे आयडिया येणार नाही, की ग्राफचं मिनिंग तुम्हाला तिथे समजणार नाही. तर तुम्हाला ॲक्च्युली ग्राफ कसा ड्रॉ करायचा आहे बघा, मी हे पुन्हा दाखवते तुम्हाला. हे काय वाय ॲक्सिस, दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. ओके, वॉल्यूम इन्क्रीज इन दिस डायरेक्शन. इथे मी टेम्परेचर घेतलेलं आहे, इन्क्रीज इन दिस डायरेक्शन. ओके, माझे ग्राफचे पॉईंट असे आलेले आहेत. इथे आला हा टेम्परेचर, इथे वॉल्यूमचा पॉईंट आला माझा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इथे आला, नेक्स्ट इथे आला, नेक्स्ट इथे आला, नेक्स्ट इथे आला. ओके, या पद्धतीने माझे पॉईंट आलेले आहेत. आता पॉईंट तुम्ही काय करणार आहात, तुम्ही ॲव्हरेज कर्व काढणार आहात. ओके, तर ॲव्हरेज कर्व जो काढणार आहे बघा कसा काढणार आहे, ती ॲव्हरेज कर्व इन ड्रॉ इन सच अ वे दॅट ऑल दी पॉईंट्स आर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड. ओके, ते काय असतील, ऑल दी पॉईंट्स आर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड, असा तुम्ही ॲव्हरेज कर्व काढणार आहात. सो मी ॲव्हरेज कर्व हा असा काढते. ओके, हा असा ॲव्हरेज कर्व काढलेला आहे. ठीक आहे, ॲव्हरेज कर्व माझा असा आला. मी इथून सेंटरमधून लाईन काढली तर माझा ॲव्हरेज कर्व त्या डायरेक्शननी आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा दी परपेंडिक्युलर ड्रॉ अबाव दी ॲव्हरेज कर्व. आता तुम्ही काय करणार, परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहात, आणि जर अबाव दी ॲव्हरेज कर्ववरती जर परपेंडिक्युलर असे तुम्ही ड्रॉ केले तर त्याला तुम्ही काय म्हणणार, पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणणार. आणि दी परपेंडिक्युलर ड्रॉ बिलो दी ॲव्हरेज कर्व, जर हा जो ॲव्हरेज कर्व आहे त्याला इथून जर तुम्ही असे परपेंडिक्युलर टाकला तर त्याला काय म्हणणार तुम्ही, बिलो दी ॲव्हरेज कर्व इंडिकेट दी निगेटिव्ह डेव्हिएशन. ओके, जर हा जो ॲव्हरेज कर्व आहे त्याच्या वरच्या साईडून जर परपेंडिक्युलर टाकले तर त्याला तुम्ही पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणणार. आणि हा जो ॲव्हरेज कर्व आहे त्याच्या जर बिलो दी तुम्ही परपेंडिक्युलर टाकले, बिलो दी साईड, त्याला तुम्ही निगेटिव्ह डेव्हिएशन असं म्हणणार. ओके, सो आपण असं म्हणू शकतो, दी सम ऑफ पॉझिटिव्ह डेव्हिएशन अँड निगेटिव्ह डेव्हिएशन शुड बी युनिटी. ओके, तुम्ही इथे लिहून घ्या वाटल्यास, दी सम ऑफ पॉझिटिव्ह डेव्हिएशन अँड निगेटिव्ह डेव्हिएशन शुड बी युनिटी. ओके, मी काय काय सांगितलं बघा, इथे तुम्ही कर्व काढणार आहात, आधी पॉईंट तुम्ही ड्रॉ करणार आहात. जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल तसं व्हॉल्यूमचे तुम्ही पॉईंट तिथे नोट डाऊन करणार आहात. त्यानंतर जो कर्व आहे तो तुम्ही झिगझॅग काढणार नाही, म्हणजे जसे पॉईंट आहेत त्या पद्धतीने तुम्ही कर्व काढणार नाही. जर झिगझॅग तुम्ही जर कर्व काढला, म्हणजे ॲव्हरेज जो तुमची ॲव्हरेज कर्व असेल तो झिगझॅग काढला तर तो तुम्हाला काहीही माहिती देऊ शकत नाही. ओके, कर्व आर नॉट मिनिंगफुल. पण जर तुम्ही असा कर्व काढला, ओके, ह्या पद्धतीने ॲव्हरेज कर्व काढला, म्हणजे कसा, दी ॲव्हरेज कर्व इन ड्रॉ इन सच अ वे दॅट
ऑल दी पॉईंट्स आर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे तुम्ही कर्व असा काढायचा ॲव्हरेज कर्व की सगळे पॉईंट काय असले पाहिजेत, इव्हनली डिस्ट्रीब्युटेड आले पाहिजेत त्याच्यावर. ठीक आहे, असा तुम्ही कर्व काढा. त्यानंतर काय करा, तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहात. आता ॲव्हरेज कर्वच्या अबावला जर अबाव दी तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ केले तर त्याला तुम्ही पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणणार, आणि ॲव्हरेज कर्वच्या तुम्ही बिलो दी परपेंडिक्युलर टाकले तर त्याला तुम्ही निगेटिव्ह डेव्हिएशन म्हणणार. आता इथे मी एक सेंटेन्स लिहिलेला आहे, दी सम ऑफ पॉझिटिव्ह डेव्हिएशन अँड निगेटिव्ह डेव्हिएशन शुड बी युनिटी. ओके, काय असेल, युनिटी असेल. तर तुम्ही ॲव्हरेज कर्व हे असा काढणार आहात ॲव्हरेज कर्व. ओके, म्हणजे ग्राफ तुम्ही असा प्लॉट करणार आहात. तुम्ही परपेंडिक्युलर टाकूनही बघू शकता. आता ग्राफचा यूज काय आहे, इथे बघा टेम्परेचर आपण इथे वाढवत गेलो. जर तुम्हाला स्पेसिफिक टेम्परेचरला व्हॉल्यूम किती आहे हे जर बघायचं असेल तर तुम्ही काय करा, इथे हे जे टेम्परेचर आहे समवॉट काही असेल ते, ओके, ते तुम्ही इथं जाणार, त्यानंतर इथे जाणार आणि त्यानंतर इथे सरळ बघणार, तुम्हाला व्हॉल्यूम समजेल. त्यानंतर जे नेक्स्ट टेम्परेचर असेल ते तुम्ही बघणार, त्यानंतर इथे सरळ जाणार स्ट्रेट लाईनमध्ये, त्यानंतर तुम्ही इकडे जाणार, तुम्हाला व्हॉल्यूम किती आहे ते काउंट तुम्हाला होईल. ओके, तर हा ग्राफचा यूज आहे ॲनालिसिसमध्ये. ओके, तर ग्राफ काय मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही ग्राफ असा काढा की जो ॲव्हरेज कर्व आहे तो कसा ड्रॉ करा की ऑल दी पॉईंट्स आर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड. ओके, त्यानंतर तुम्ही परपेंडिक्युलर टाकणार आहात. जर ॲव्हरेज कर्वच्या वरती अबाउट जर तुम्ही परपेंडिक्युलर टाकले तर त्याला तुम्ही पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणणार. ॲव्हरेज कर्वच्या जर खाली तुम्ही परपेंडिक्युलर टाकले तर त्याला तुम्ही निगेटिव्ह डेव्हिएशन म्हणणार. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स इज दी सम ऑफ पॉझिटिव्ह डेव्हिएशन अँड निगेटिव्ह डेव्हिएशन शुड बी युनिटी. काय असेल, 1 असेल. ठीक आहे, हा काय आहे, यूज आहे ग्राफचा. तर इथे आपण थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत.